हॅलो हाय, ही आहे माझी मम्मी. काय करते आई? सवडा सोडते. इथं माझी बहीण इडली बनवते आहे. हे बघा किती सगळं इडलीचं बॅटर केलेलं आहे आम्ही. किती छान बनलंय बघा. फर्मेंट किती मस्त झालंय. इथं सांबार बनवलेला आहे. खाली चमचा हलवायला इथं आलेले आहेत. बनवलेला आहे माझ्या बहिणीने. चटणी दाखवत आपण. एका साईडला थोडी खिचडी लावलेली आहे. कमलेश पाटील साहेब इडली खात नाही म्हणून. आणि ही आहे चटणी. ह्या माझ्या मामी आहेत. मामीला काही येत नाही. मामीला काही येत नाही असं मामी सांगताय, पण मामींना सगळं येतं. मामी आयतं खाते. आम्ही मामाची लाडकी मामी आहे म्हणून मामांनी मामीला काम करायला नाही सांगितलेलं आहे. इडली बाकी आहे आता फक्त. इथं रिशूच्या बर्थडे निमित्त भजन ठेवण्यात आलेले होते. होती. मग तो खूप नाचला भजनमध्ये. आणि मग आम्ही नंतर केक वगैरे कापला आणि नाश्ता पाणी सगळ्यांना दिला आणि फोटो वगैरे सगळ्यांनी काढले. बघा इथं किती छान छान पीक आम्ही केले. मग नंतरून जेवणाचा प्रोग्राम झाला आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही जेवण बंद वगैरे करून दुसऱ्या दिवशी फिरायला निघालो. बघा इथं आम्ही सगळं फिरायला निघालेलो. जा रहे हैं, वहाँ ज़्यादा मंदिर रहते, समझ के जाना पड़ेगा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गोमुख फिरायला निघालो. सगळे जेवणाचे वगैरे पॅकिंग करून घेतले आणि तिथेच आम्ही खाल्ले, कारण की आम्हाला संध्याकाळी वापस रिटर्न जायचे होते. बघा इथं आम्ही गोमुखला आलेलो आहे आणि खूप पाणीमध्ये फिरण्यासाठी खेळण्यासाठी सगळे पोरं एक्साइटेड झालेले आहेत. आणि असे कोणाला कंट्रोल होत होतं पाणी बघून की केव्हा पाणी जाऊ केव्हा मस्ती करू. बघा इथं मुलांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. एवढं मस्त पाणी, सावत्र आणि लहान मुलांना तर खूप दोघं रिशू आणि गोमुख हे एक खूप सुंदर स्थळ आहे. सगळ्यांनी तिथं जायला हवं. खूप नॅचरल वातावरण आहे तिथं. मस्त पाणी, झाडं, झुडपं आणि असं जंगल, प्राणी सगळं आपण मुलांना दाखवू शकतो. खूप नॅचरल आहे. आणि बघा इथं झरणा आहे मोठा. छान असं वातावरणात आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. बघा इथं बंदर मामा पण आहेत आणि इथं मुलं खूप एन्जॉय करत आहेत. मुलांना अशा स्थळी घेऊन गेलं की थोडंसं म्हणजे काळजी तर घ्यावी लागते, काळजी करावी लागते, कारण की मुलं पाण्यात वगैरे पाय निष्ठायला नको. मग आम्ही खूप एन्जॉय केलं. जेवण वगैरे पण तिथं पॅकिंग करून घेऊन गेलेलो, तर जेवण वगैरे तिथं केले आणि नंतर खूप एन्जॉय केले. पण मी कपड्यात काही कपडे वगैरे जास्त घेऊन नव्हती गेलेली म्हणून मी काही भिजलेली नाही. तर आम्ही खूप एन्जॉय केलं. हे माझ्या मामी आहेत आणि माझी बहीण आहे. आणि इथं रिशू शिवला तर खूपच मजा येत होती. खूपच मस्ती करत होते. बघा किती छान असं शांत वातावरण आहे तिथं. असं वाटत होतं की बसूनच माझी आई पण आलेली होती, पण आईला पाण्याची भीती वाटते आणि असं सगळ्या याच्यात आम्हाला पण जाऊ देत नव्हती. पण आम्ही जेमतेम करून गेलो आणि इथं मग
पाण्यात वगैरे भिजल्यानंतर कपडे वगैरे बाकीच्यांनी चेंज केले आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केले सगळ्यांनी. आणि मग इथं आम्ही सगळं बसलेलो होतो. तर आईला पाण्याची एवढी भीती वाटते ना, तर आई आम्हाला खूप ओरडत होती, पण आम्ही जेमतेम करून थोडंसं गेलो पाण्यात. आईने मामीला पण जाऊ नाही दिलं पाण्यात. मग आम्ही नंतर घरी आल्यानंतर सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज करून पुन्हा जेवणाची तयारी केली आणि आम्ही त्या दिवशी तिथंच थांबलो संध्याकाळी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. इथं पूनम माझी लहान बहीण पोळ्या बनवत होती. आणि काय बनवलं आहे बहिणीची, 2 नंबरच्या बहिणीची मुलगी पोळ्या शेकत होती. एकीकडं चालला होता बघा चिकन बनवलेलं आहे. 2 किलो चिकन आहे. एकदम मस्त स्पायसी बनवलंय, थोडं ग्रेव्ही वालं. यम्मी टेस्टी चिकन बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून गार्निश करते. हे बनवलेलं आहे आमच्या सुषमा दीदीने. तर अशा प्रकारे आमचा सोनगडचा 2 दिवसाचा प्रवास झाला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो. 2 दिवस मस्तपैकी एन्जॉय केले, बड्डे सेलिब्रेशन केले, फिरायला गेलो, असं सगळं मस्त एन्जॉय करून आणि मग तिसऱ्या दिवशी निघालो. फक्त मोठ्या बहिणीला खूप आम्ही मिस केलं. ती काही कारणास्तव येऊ नाही शकली म्हणून आम्ही तिला खूप मिस केलं. आणि मग कसे वाटले तुम्हाला माझे आजचा ब्लॉग आणि या पुढील ब्लॉग, त्यालाही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा हां प्लीज. तर हा बड्डेचा ब्लॉग माझ्या लहान बहिणीचा होता. सोनगडला लहान बहीण असते माझी. तर ओके बाय, सी यू.